खुशखबर, अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा मार्ग मोकळा. शाळा व तुकड्यांना माहिती सादर करण्याचे आदेश. महाराष्ट्र राज्यातील ज्या शाळा कनिष्ठ महाविद्यालये आणि तुकड्या मागील संच मान्यतेनुसार अनुदानासाठी अपात्र ठरल्या होत्या, मात्र आताच्या निकषानुसार पात्र ठरत आहेत, अशा शैक्षणिक संस्थांसाठी शिक्षण विभागाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या शाळांना आता अनुदानाचा वाढीव टप्पा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शिक्षण संचालनालयाने संबंधित शाळांना आवश्यक ती माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे नेमके प्रकरण? शालेय शिक्षण विभागाने 6 फेब्रुवारी 2023 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार सन 2022-23च्या संच मान्यतेनुसार आधार पडताळणी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वर्ग अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आला होता. मात्र अनेक शाळा त्यावेळी पटसंख्येच्या अभावामुळे अनुदानापासून वंचित राहिला होता. आता सन 2023-24 आणि 2024-25च्या संच मान्यतेनुसार या शाळांमधील पटसंख्या निकषाप्रमाणे भरत असल्याने त्यांना अनुदानाच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळांना अंतिम संधी. शिक्षण संचालनालयाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की पात्र ठरणाऱ्या शाळांची एकत्रित यादी तयार करून सोमवार दिनांक 13 जुलै 2026 पर्यंत संचालनालयात सादर करावी. संचालनालयाने काही शाळांची यादी देखील सोबत जोडली असून शाळांना त्यांच्या स्तरावर या माहितीची पडताळणी करण्यास सांगितले आहे. जबाबदारीची जाणीव. विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ठरवून दिलेल्या मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास आणि संबंधित शाळा अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्याची असेल. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून अनुदानाची वाट पाहणाऱ्या शाळा व तेथील शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. या पत्रानुसार ज्या शाळा अनुदानासाठी अपात्र ठरल्या आहेत त्यांनी संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपला परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून त्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरतील. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.